एक आवाज ज्यांना जगाचं प्रेम मिळालं त्या कलाकार म्हणजेच महाराष्ट्रभूषण ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले. आशाताई आता लवकरच आपल्या नवीन लाईव्ह कॉन्सर्टसाठी सज्ज झालेल्या आहेत. वयाच्या 90व्या वर्षी आशाताई यांनी दुबईला कॉन्सर्ट घेतला आणि आता त्या मुंबईत लाईव्ह कॉन्सर्ट सुद्धा करणार आहेत आणि या निमित्तानं त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी. खरं तर खूप भारी एक अनुभव मिळणार आहे आणि तो अनुभव तुम्हा दोघांकडून त्या प्रत्येक तमाम महाराष्ट्राला मिळणार, त्या प्रेक्षकांना मिळणार आहे, ज्याच्यासोबत तुम्ही हा खऱ्या अर्थानं प्रेस कॉन्फरन्स आणि खरं तर एक इव्हेंट जो तुमच्या मुंबईत होतोय. असं किती मस्त वाटतं, किती उत्साही आहात तुम्ही या तारखेसाठी. माझी मुंबई नाही म्हणतो, माझं सगळा महाराष्ट्र आहे. मी कोल्हापुरात, पुण्यात सगळीकडे राहिलेले आहे. वडिलांच्या नाटक कंपनीमुळं सगळा महाराष्ट्र, कोकण सगळं सगळं फिरलेलं आहे. त्यामुळं सगळा महाराष्ट्र माझा आहे, मुंबई नुसती नाही आहे. पण मुंबई कर्मभूमी आहे आणि त्यामुळं मी मुंबईत असते आणि मला सगळ्यांचं प्रेम आहे. कोल्हापूरला तर मी खूप शिकलेले आहे, तिथं काय म्हणतात विद्यापीठमध्ये आणि महालक्ष्मी मंदिराच्या जवळ, तर त्यामुळं सगळं बाजू आहे. पण तुम्ही सगळ्यांना असं सांगितलेलं की मुंबईत हा कॉन्सर्ट होणार आणि तो होताना दिसतोय. किती आनंद मिळतो तुम्हाला हा कॉन्सर्ट होताना? कारण हा महाराष्ट्रामध्ये आहे, इथं सगळेच लोक आहेत, पण मराठी लोक पण आहेत आणि सगळे इथले लोक जे आहेत ते स्वतःला महाराष्ट्रच समजतात, कारण त्यांची कर्मभूमी आहे. तर मला सगळ्यांना म्हणजे ज्या ज्या देशातून, ज्या ज्या प्रांतातून लोक आलेले आहेत त्या सगळ्यांना तिथं बघायला आवडेल. पण मी हा शो पुण्यात करणार, कोल्हापुरात करणार आणि मला वाटतं मी औरंगाबाद अशा ठिकाणी, सगळ्या ठिकाणी करणार, पण आयुष्य असलं तर. पण सुदेशजी, आज तुम्ही किस्सा सांगितलात. पहिल्यांदा जेव्हा भेट झाली होती अशा त्यांचा, तो किस्सा काय होता, तो क्षण काय होता तुमच्या आयुष्यातला, द फर्स्ट एव्हर? ॲक्च्युली आशाजींना म्युझिशियन्स हवे होते, चांगले म्युझिशियन्स, आणि त्यांनी किशोरदांबरोबर डिस्कस केलं, मुझे अच्छे म्युझिशियन्स मिलते हैं, अच्छे होते हैं, फिर कभी कभी वो तकलीफ होती, ते वेळेवर येत नाहीत किंवा कधी कधी डिमांड्स अतिशयोक्ती होते. तर किशोरदांनी त्यांना म्हटलं, अरे एक मेलोडी मेकर्स ग्रुप है, बहुत अच्छे लोग हैं, बहुत जितने भी गाने कर रिहर्सल, मतलब कोई कंप्लेंट नहीं होती, बिफोर टाइम आते. त्या ऑर्केस्ट्रा म्युझिशियन्सना बघायला त्या षण्मुखानंद हॉलमध्ये गपचूप आल्या. म्हणजे ऑडियन्सला माहीत नाही की आशाजी बसल्यात, म्हणजे आशाजी, त्यांची मुलगी, त्यांची सूनबाई बसल्या. आणि त्या दिवशी देवाची काहीतरी वेगळीच इच्छा होती आणि आशाजी आमच्या मॅनेजरना सांगत होती, आता तुम्ही गिटारचं गाणं घ्या, सॅक्सोफोनचं गाणं, ड्रमचं, आणि तो आमचा मॅनेजर पळत पळत, गिटारचं गाणं घ्या लवकर पळत. आणि हे सगळं झालं आणि त्या दिवशी मला माहीत नाही ऑडियन्स किंवा देव माझ्यावर जास्त त्याची कृपा होती. मी जे काही करत होतो ते वन्स मोर होत होतं आणि मी गपचूप आशाजींकडे बघत होतो. आशाजी पण हसत होत्या किंवा माझ्या परफॉर्मन्सला रिस्पॉन्स देत होतो. आणि त्यांनी जाताना आमच्या मॅनेजरना म्हटलं, हा मुलगा कोण आहे, हा चांगला आहे. आणि एनिवे त्याच्यानंतर एका आठवड्यात आमचं एक रेकॉर्डिंग होतं. आमच्या मेलोडी मेकर्सला 25 वर्ष झाली म्हणून रेकॉर्डिंग होतं आणि त्यावेळेला मी आशाजींच्या पाया पडलो. मी सुदेश भोसले, तुम्हाला पाहिलं होतं, तुमचा मला सचिनदांचा आवाज आवडला होता. रेकॉर्डिंग झालं आमचं आणि म्हटलं, आशिष मी कसा गाता ठीक आहे, पण तुमचा दम लागतो, प्राणायाम करा. आणि मग त्या जाता बोलले, जरा मला सचिनदांचं ते गाणं ऐकव. तर ते अमर प्रेममधलं डोली में बिठाई के कहार हे मी गाणं गायलो. आणि मला गॅरंटी होती की माझं गाणं संपल्यानंतर मला शिव्या पडणार, कारण मला कळायचंच नाही माझा सूर लागतोय की नाही. पण जेव्हा गाणं संपलं, डोली में बिछाई के कहार हे गाणं, मी जेव्हा गाणं संपवलं तर आशाजीने, बहुतेक आठवत नसेल, गाणं संपल्यानं आशाजी अशा बसल्या होत्या आणि गाणं संपल्यावर त्यांनी हात काढले तर दोन्ही डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि त्यांचे शब्द आहेत, मला वाटलं दादाच समोर उभे राहून गात आहेत. आणि मग त्यांनी गाणं मला ते, बरं तुम्ही पुन्हा गाल का, मी ते गायलं आणि ती कॅसेट घेऊन त्या डायरेक्ट पंचमदाकडे गेल्या. आणि मग दुसऱ्या दिवशी लगेच पंचमदांचा फोन आला, पासपोर्ट लेके आ जाओ. डायरेक्ट सुरू झाला प्रवास. आणि त्याची मजा अशी आहे की त्यांनी पंचमदा आंघोळ करत असताना ते विदाऊट म्युझिकवालं माझं गाणं तिकडे लावलं. पंचमदा मेरे
त्यांना पण असं वाटलं की वडील बाथरूमच्या समोर उभे राहून गातात आणि बोले इसको हम ले जाएंगे हाँगकाँग. मी आणि त्या माझ्या दिवसापासून मुलांनी मला सांगितलं की तू म्युशियन बघ काय. म्हटलं म्युशियन मला माहिती नाही, पण एक मुलगा आहे भोसले नावाचा, तो आणतो. आणि हा प्रवास सुरू आहे आणि असे या सगळेच म्हटले की हा प्रवास सुरू राहू द्या, आम्हाला खूप ऐकायचं तुम्हाला अजून. खूप खूप धन्यवाद. राहणार आता राहणार आणि हे फक्त ॲट द रेट बदलत राहील अशाची एवढंच अपेक्षा. थँक्यू सो मच. अजून एकच गोष्ट सांगतो, मी इतकी वर्ष कार्यक्रम करतो, कधी कधी ना शोची तारीख जवळ आली ना आशाजी म्हणतात थोडंसं नर्वसनेस येतो, पण दुबईच्या शोमध्ये तुम्हाला खोटं वाटेल, पहिलंच त्यांनी बाबांचं जे गाणं गायलं तेव्हा मी सुद्धा म्हणजे सगळे म्हणजे मी इतकी वर्ष ओळखतो हां, पण म्हणतो ना पहिल्याच बॉलला सिक्सर आणि 6,000 ऑडियन्समध्ये 150, 200, 500 असतील मराठी, पण ज्यांना कळत नाही नाट्यसंगीत ते सुद्धा नॉनस्टॉप टाळे वाजवते. यावेळी पण नाट्यसंगीत असणार आहे. हो. मुंबई आहे ना. खूप खूप धन्यवाद आशाताई. थँक्यू सो मच. थँक्यू.